आदिलशाहीलाच कौल दिल्याचं दिसून येतंय। यातच आणखी एक मोठी अपडेट, धाराशिवच्या तेरमधून अर्चना पाटील या विजयी झालेल्या आहेत। सक्षणा सलगर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा त्यांनी पराभव केल्याचं दिसून येतंय। त्यामुळे धाराशिव मधून ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण सक्षणा सलगर अगदी प्रचिती असलेला असा चेहरा आहे आणि मात्र यात आक्रमक चेहऱ्याला मात्र धाराशिवकरांनी कौल दिलेला दिसून येत नाहीये, कारण सक्षणा सलगर यांचा पराभव झालेला आहे आणि याच ठिकाणी अर्चना पाटील यांचा विजय झाल्याचं दिसून येत आहे। धाराशिवच्या तेरमधून अर्चना पाटील यांचा विजय झालेला आहे। त्यांनी शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा पराभव केलेला आहे। वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे। भाजपकडे 6 पैकी 6 जागा आल्यात। तर वैभववाडी पंचायत समितीवर भाजपनं आपली एक हाती सत्ता मिळवली आहे। वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंनी वर्चस्व राखलेलं आहे। मंत्री नितेश राणेंची रणनीती, राजकारण हे आता फळाला आल्याचं पाहायला मिळतंय। वैभववाडीकरांनी नितेश राणेंच्या या रणनीतीला कौल दिलाय। रायगड जिल्हा परिषदेतून अतिशय महत्त्वाची ही अपडेट सध्या समोर आलेली आहे। रायगड जिल्हा परिषदेत जासई गटात काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे डॉक्टर मनीष पाटील हे विजयी झालेले आहेत। काँग्रेसकडून ते निवडणूक लढवत होते आणि आता त्यांचा जासई गटातून विजय झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेतील जासई गटातून त्यांचा विजय झालेला आहे। काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। रायगडातलं चित्र हे आता काहीसं स्पष्ट होतंय।